सुस्वागतम. आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कारल्याच्या कचऱ्या. लुसलुशीत कारली आहेत, कोळी बा ताजी ताजी कारली आणलेली आहेत. ही आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपण ह्याच्या आता कचऱ्या चिरून घेणार आहोत. आणि कचरा चिरून झाल्यानंतर ती कशी प्रकारची भाजी करायची हे मी आपल्याला थोड्याच वेळात दाखवतो. आता सर्वप्रथम आपण ह्या कारले चिरून घेऊन त्याच्या बारीक बारीक अशा कचऱ्या चिरून घेणार आहोत. भेटूया थोड्या वेळात. कारल्यातले आपण बिया वगैरे काढून सगळे साफ करून घेतलेली आहे स्वच्छ अशी. आता यांना आपण बारीक बारीक असा कचरा यांच्या चिरून घेऊया. आता कचरा चिरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर पहा, बारीक अशा आपल्या या कचऱ्या आता चिरून झालेल्या आहेत. आता आपण याला थोडंसं मीठ लावणार आहोत, जेणेकरून याला चांगलं पाणी सुटेल आणि याचा जो कडवटपणा आहे हा थोडासा कमी होईल. त्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून याला असं चुरून थोडा वेळ ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर मग आपण याचा फोडणीचा घालणार आहोत. तर आपण सर्वप्रथम आता हे मीठ घातलेलं आहे. याला असं मस्तपैकी मीठ लावून घ्यायचं आहे. असं मीठ लावून झालेलं आहे. आता हे आपण एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून त्याला चांगलं पाणी सुटेल आणि त्याचा जो कडूपणा आहे हा थोडासा कमी होईल. तर जरा 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवतो फोडणी कशी करायची ती. फोडणी आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये पहा, अशी कारली आहेत कचऱ्या आहेत त्याच्या पिळून घ्यायच्या. त्याच्यात जे पाणी निघून जाईल त्यातनं थोडासा असा कडवटपणा निघून जातो, त्यामुळे भाजी कडवट जास्त लागत नाही. त्यानंतर ही अशी इथे तव्यावरती फ्राय करायला टाकायची आहे. अशी आपण आता सर्व कारल्याची भाजी जी चिरलेली आहे ती पिळून घेणार आहोत आणि तव्यावरती घालणार आहोत. तर यानंतर ही व्यवस्थित अशी परतून घेऊया. अहो, कारली पिळत आहेत, स्वच्छ पाणी काढून घेत आहेत कारल्यांमधलं. तोपर्यंत मी इथे ही भाजी परतत आहे. आता यावरती झाकण ठेवूया. तर पहा, आणखीन एक वाफ आलेली आहे त्याला कारल्याच्या कचऱ्यांना. तर एकदा आपण ते अशा व्यवस्थित परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण थोडेसे पांढरे तीळ हे ॲड करणार आहोत. पांढरे तीळ झाल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि ऑलरेडी आपण कचऱ्यांना मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे आणखीन थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडासा किंचितसा संडे मसाला घालणार आहोत. हा पहा, एवढासा संडे मसाला घालणार आहोत आणि थोडंसं ओलं खोबरं. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छानपैकी आपण हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून एक ॲड करायचं आहे, साखर घालायची आहे, पण ती जरा आणखीन एक वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करणार आहोत आपण. आता पुन्हा एकदा एक वाफ येण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया.
तर आता आपण झाकण काढून पाहणार आहोत भाजीला कशी वाफ आलेली आहे ती. वा, सुंदर अशी वाफ आलेली आहे भाजीला. भाजी आपली 90% तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करणार आहोत की आपली भाजी 1-2 मिनटाची वाफ आल्यानंतर तयार होईल. साखर थोडीशी घालून घेऊया. हे बघा, एवढीशी साखर आपण घालणार आहोत. आता फक्त 1 मिनिट याला वाफ काढायची आपल्याला की आपली भाजी तयार. तर पहा, अशा प्रकारे आपली कारल्याची कचऱ्या ही भाजी आहे ही तयार झालेली आहे. सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर कारल्याची कचऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की मला कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.